नमस्कार मित्रांनो, मराठी शिका या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आजचा टॉपिक आहे सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन. आता इथे मी 2 उतारे घेतलेले आहेत. हे दोन्ही उतारे मी तुम्हाला वाचून दाखवते. सुनील चांगला मुलगा आहे. सुनील इयत्ता 5वीत आहे. सुनील दररोज शाळेत जातो. सुनील नियमित अभ्यास करतो. शरद हा सुनीलचा मित्र आहे. सुनील व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा सुनील सुनीलच्या आईबरोबर मंडईत गेला. सुनीलने भाजी खरेदी केली. दुसरा उतारा. सुनील चांगला मुलगा आहे. तो इयत्ता 5वीत आहे. तो दररोज शाळेत जातो. तो नियमित अभ्यास करतो. शरद हा त्याचा मित्र आहे. तो व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा तो त्याच्या आईबरोबर मंडईत गेला. त्याने भाजी खरेदी केली. आता या दोन्ही उतार्यामध्ये मी सुनीलची माहिती दिलेली आहे. पहिल्या उतारामध्ये सुनीलविषयी सांगताना मी सुनीलचं नाव एकापेक्षा जास्त वेळा घेतलेलं आहे आणि दुसऱ्या उतार्यामध्ये मी सुनीलचं नाव फक्त एकदाच घेतलेलं आहे आणि त्याच्याविषयी माहिती देताना मी सुनील या नावाऐवजी तो, त्याचा, त्याच्या, त्याने या शब्दांचा उपयोग केलेला आहे. सुनील हे नाम आहे आणि नामाऐवजी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो त्यांना सर्वनाम असे म्हणतात. तर या उतार्यामध्ये मी सुनीलऐवजी तो, त्याचा, त्याच्या, त्याने या शब्दांचा उपयोग केला म्हणजे हे झाले सर्वनाम. हे काय झाले? सर्वनाम. नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणजेच नामाचा एकापेक्षा जास्त वेळा वापर टाळण्यासाठी म्हणून आपण सर्वनामांचा वापर करतो. सर्वनामांना स्वतःचा असा अर्थ नसतो, तर ती ज्या नामासाठी वापरली जातात ना त्यांचाच अर्थ त्याला लागतो. उदाहरणार्थ आता इथे मी सुनील हा एक मुलगा आहे, तर मी सुनीलविषयी माहिती देते म्हणून तो, त्याचा, त्याच्या, त्याने या सर्वनामांचा वापर झालेला आहे. पण जर मी या उतार्यामध्ये एका मुलीविषयी म्हणजेच सुनीताविषयी माहिती दिली तर इथे ती, तिचा, तिच्या, तिने या सर्वनामांचा उपयोग झाला असता. ही आहेत काही मुख्य सर्वनामे. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः. इथे आपण सर्वनामांची आणखी उदाहरणं पाहूया. ते आंब्याचे झाड आहे. मी एकटाच शाळेत जातो. पैसे कोण देणार आहे? स्वतः ऐकल्याशिवाय विश्वास ठेवू नये. तुझ्या दप्तरात काय आहे ते पाहू. जो अभ्यास करतो तो पास होतो. थँक्यू. बाय बाय. हॅव अ नाईस डे.